हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एक नवीन कॅरेक्टर घेऊन आलेलो आहोत. म्हणजे तुम्ही खरंच विचार नाही करू शकत, इतके इंस्टाग्रामला मला ह्या कॅरेक्टरसाठी रिक्वेस्ट नाही म्हणणार, कारण माझं पब्लिक मला रिक्वेस्ट नाही करत, ते आदेश देतात. तर इतकं म्हणजे इतके DM आलेले आहेत की प्लीज ह्याच्यावर कर, प्लीज ह्याच्याकडे बघ, ह्याचं काय चाललंय बघ. तर फक्त आणि फक्त माझ्या डार्लिंग मंडळींसाठी आजचं हे पॉडकास्ट असणार आहे. किती छोटं किती मोठं ते मला माहिती नाही, काहीतरी वेगळं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. एकदम शॉर्ट क्विक रिॲक्शन आणि जास्त म्हणजे काही बोलण्यासारखं नाही, कारण मी फक्त एवढंच स्टडी केलं आहे. जेवढं आता सध्या जे काही चाललं आहे तेवढंच प्रकरण मी बघितलं आहे. मी जास्त झेपू शकले नाही ह्या व्यक्तीला. मी आधीचे काही व्हिडिओज बघण्याचा प्रयत्न केला, कारण थोडं मला म्हणजे मत फॉर्म करायला किंवा रिॲक्शन देण्यासाठी ते बरं पडतं, उपयोगी येतं. म्हणून मी आधीचे काही व्हिडिओज बघितले थोडे, पण बाप रे बाप, म्हणजे मला खरंच असं वाटलं की म्हणजे कसं काय लोक बघू शकतात ह्याचे व्हिडिओज, आणि काय असतं असं नुसतंच असं काहीतरी रँडमली ह्याच्याबरोबर त्याच्याबरोबर असंच छपरीगिरी चाललेली असते, टाइमपासच चाललेला असतो. थोडासा आपण म्हणू शकतो की थोडा स्टायलिश छपरी आहे हा, किंवा थोडासा सोबर छपरी आहे, किंवा हा अजून काय म्हणता येईल, थोडा पॉलिश्ड छपरी आहे. पण छपरी तर हा आहेच, कारण हा बेसिकली हे जे सगळे टिकटॉक स्टार्स आहेत, तर पहली बात ये जो तू टिकटॉक पे खेलता था, माना ये तेरे फालतूगिरी की गलती है. म्हणजे असं काहीसं आहे, जे लोक असे फालतूगिरी करण्यातच आणि जे फालतू असं काही ज्यांना आयुष्यात काही करण्यासारखं नाही आहे असे हे टिकटॉक पडीक लोक. टिकटॉक बंद झालं पण ह्यांना ठेवून गेलं. जसं आपण बोलतो ना, अंग्रेज चले गए पर अंग्रेजी छोड़ गए, तसं टिकटॉक तो चला गया, लेकिन ये टिकटॉकर्स है ना, टिकटॉकर्स का कचरा, कि टिकटॉकर्स टट्टी लोग यहाँ पे यूट्यूब पे छोड़ के गया भाई. म्हणजे इंस्टाग्राम तर आहेच, पण इंस्टाग्रामवर जेवढा हायदोस घालत नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे इंस्टाग्रामला तुम्ही निग्लेक्ट करू शकता, पण यूट्यूबवर येऊन जेव्हा हे कचरा करतात ना, आय स्वेअर नाही होत. म्हणजे ते असं झालंय ना, यू कॅन लव्ह मी, यू कॅन हेट मी, बट यू कांट इग्नोर मी. तसं काहीसं यांचं आहे की बाबा यांच्याकडे दुर्लक्ष करताच येत नाही. ह्याचा एक व्हिडिओ बघितला मी. अरे मी तुम्हाला सांगितलंच नाही मुळात आपण बोलतोय कोणाबद्दल. अरे तेच ते अजूबा आईबाप काहीतरी होणार आहे. अजूबा माती खाते, आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. अरे बाबा, अरे कळलं ना, झालं ठीक आहे. अरे काय म्हणजे असं काहीतरी टाकतो ना, एका मागे एक असे 7 पुत्या म्हणून काय आता 7 व्हिडिओज टाकायचे की काय? हां, कुठेतरी थांबायचं. अरे बाबा कसला कुठला पुते आहे काय माहिती. अरे बाबा तू काय येडाबिडा झाला काय? तुला स्वतःवरच विश्वास नाही आहे असं वाटतंय त्यातनं. अरे किती माती खातो रे तू, हां? किती अति करायचं ते, बाप रे बाप. ह्याचा एक व्हिडिओ बघितला मी. त्या व्हिडिओमध्ये हा काहीतरी ते मराठी भाषेचं वादावरनं विधान करत होता की अरे ते आता आपल्या बाजूने लागलं आणि सरकारने निर्णय मागे घेतला आणि जय हो जय हो जय हो, आणि काहीतरी मोठा काहीतरी बाता मारत होता. मला काय वाटतं माहिती आहे, हे सगळं राहू दे, हे सगळं ना आहे, सगळ्याचे निकाल लागतील, पण खऱ्या अर्थाने तेव्हा आपली जीत होईल, तेव्हा आपल्याला खरं बरं वाटेल, जेव्हा ह्यांच्यासारखं जे थर्ड कोण फालतू इथे काहीतरी व्हिडिओ टाकत असतात ना, कसले पण फालतू कॉन्टेंट क्रिएटरच्या नावाने जो उच्छाद मांडून ठेवला ना, ह्यांना हकलला ना तर खूप बरं होईल, खूप बरं होईल. तेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जीत होईल. काय म्हणजे काय कचरा कंटेंट, अरे कचरा परवडला, पण तुम्ही काय ठेवली आहे इज्जत? काही टाकायचं. ह्यांच्यावर आधी काहीतरी ॲक्शन घ्या, किंवा ह्यांच्यावर काहीतरी आता ना धरबंद घाला. यांना खूपच सुटत चाललेत, खूपच फॅलत चाललेत. काही नॉनसेन्स, आपलं काम धंदा काय करायचा नाही आहे, फक्त हेच करायचं आता. अरे अशाने ना महाराष्ट्राची भावी पिढी खूप खतऱ्यामध्ये, भावांना समजतं का तुम्हाला? खरंच खूप खतऱ्यामध्ये येणार आहे ह्याच्यामुळे, असं जर चालू राहिलं तर.
कोणतरी प्रेग्नेंट होते आणि त्याच्यावरती एवढे व्हिडिओ काकाचा, मामाचा, आत्याचा, तात्याचं, दादाचा, ताईचं, आजूच्याचं, बाजूच्याचं, सगळ्याचं, वाराचं, पाडाचं आणि कोणाकोणाचं भूताच्या खेताचं सगळ्यांचं रिॲक्शन असं देत बसून असे जो व्हिडिओ छापत राहिले ना, सगळेजण इथे आपल्या मुलींना इकडे असं लग्न करून प्रेग्नेंट करून, जर म्हणजे आता लग्न झालं म्हटल्यावर प्रेग्नेंट वगैरे असं मॅन्डेटरी नाही पण होणारच, कारण आजकाल हे पंचवार्षिक योजना झाली आहे ना. म्हणजे असं हे कॉन्टेंट म्हणजे कोणी कोणाचं बघायचं भाई, कॉन्टेंट म्हणते मी, कोणी कोणाचे व्हिडिओ बघायचे सगळेच जण. आता ह्याचं झालं, उद्या याच्या मैत्रिणीचं होईल, मग परवा याच्या मित्राचे बायकोचं होईल, असं करून वी आर प्रेग्नेंट असे जर सगळे व्हिडिओ छापायला लागले तर काय करायचं. हे क्या हो रहा है, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. तर मला हेच म्हणायचं आहे की भावा, तू जे एवढं मोठे डेंगे हाकतो ना, एवढं मोठ्या गोष्टी करतो ना, असं तसं आणि जीत, अरे तुला खऱ्या अर्थाने ना महाराष्ट्राची जीत आणि खरंच मराठी माणसाची जीत जर हवी असेल ना, ही फालतूगिरी बंद करा यार. हे जे काय ते फैलवून ठेवलं आहे ना, काहीतरी म्हणजे जी इमेज करून ठेवली आहे, जे काही असं अर्थहीन, जे यूथला तुम्ही दिशाहीन बनवत सुटलाय ना, ते जरा आळा घाला त्याला. काय आपण टाकतोय, काय त्याचा लोकांना काय घेणं देणं आहे, किंवा काय आपण इन्फ्लुएन्स करतोय लोकांना, यूथला. म्हणजे यूथकडनं ही अपेक्षा नाही आहे यार, एक तरणा बिंडा काय म्हणतात ते तसला पोरगा आहेस तू. हां, आणि तू काय व्हिडिओ टाकतोय, काय ह्याच्यातनं काय शिकायचं, काय यूथने काय शिकायचं सांग मला तू. हां, तुझी बायको प्रेग्नेंट आहे तर काय करायचं काय आम्ही, ते विकून आपला ह्याची त्याची म्हणजे अक्षरशः फुल म्हणजे ह्याने तर मला वाटतं मुलाच्या शिक्षणाची पण सोय करून घेतली आत्तापासूनच, चालू झाला आहे हा. म्हणजे लोक तर म्हणतात फक्त प्रेग्नेन्सी पुरती सोय केली आहे ह्याने, तिची फुल प्रेग्नेन्सीचं जे काही खर्च आहे तो फुल ह्याने कव्हर केला आहे हे व्हिडिओ टाकून. अरे नाही, ये तो बहुत छोटी सोच हो गई यार. आत कुठे हे फक्त हे तो बस सुरुवात आहे. अजून खूप आता लोक अजून चोरोटीचा कधी येणार असं बोलतायत. म्हणजे हे कुठले थुकरट लोक आहे रे, उठाले रे भगवान इनको. म्हणजे खरं यार, पूर्ण आमच्या ह्याची ना, आमच्या भूमीची ना पूर्ण असे धज्जा उडवले या लोकांनी यार, फालतूगिरी करून. काय काम धंदे काय आहेत की नाही तुम्हाला. तो कुठच्या कुठे तो पोचला, तुम्ही तिथेच अजून मोबाईल चाळत बसलेत येडपट कुठचे. आणि जसं काय तुम्ही जर त्याला सांगितलं नाही तर तो तर टाकणारच नाही ना व्हिडिओ. तुम्हीच एकदम मोठे शहाणपणा शिकवणार आणि तुम्हीच एकदम अरे रिकाम टेकड्यांनो जरा काम धंदे करा. चोरोटे बघतायत, चोर कुठले, त्याने चोरोटीचा नाही, त्याने चोरोटी, डबल रोटी सगळ्याचा बंदोबस्त केलाय. सगळं काही असं खाऊन पिऊन ढेकर मारणार, त्याचे पोरं पण ढेकर मारणार. ते ढेकर मारून थोडं त्यांचं जिरतंय तोपर्यंत नेक्स्ट पंचवार्षिक योजना पण येईल, मग त्यांचं पण बघत बसा. हां, हेच आता होत राहणार आहे. तुमचं बघा आधी, तुमच्या घरामध्ये काय म्हणजे ओटीभर तुम्हाला ओटीत कोणतरी 4 तांदळाचे दाणे टाकतंय का ते बघा, नंतर व्हिडिओ बघायला बसा. चोरोटे दाखव म्हणे, चोरोटे आले मोठे फुकटे. जोपर्यंत हे असले लोक आहेत ना, हे असले लोक जोपर्यंत ह्यांना अजून काय बोलतात पुश देत आहेत किंवा ह्यांना मोटिवेशन देत आहेत किंवा अजून हे बघायचं आहे, अजून ते बघायचं आहे, असं करतायत ना, तोपर्यंत काही खरं नाही. आणि खरंच मला ना भयंकर वाटतंय. म्हणजे मला असं वाटतंय की जेव्हा मला पहिले DM येत होते ना, मला असं वाटायचं की काय आहे यार, एवढं काय आहे, ठीक आहे ना, इग्नोर करा. पण नंतर मला असं वाटायला लागलं खरंच एकदा बघतेच मी काय आहे. आणि मी बघितलं ना, मला खरंच असं मला पटलं मंडळी की खरंच तुमचा संताप का होतोय. खरं हे किती भयानक आहे पुढच्या पिढीसाठी. आणि काय ना, म्हणजे असे सगळेच जण, असं सगळ्यांचंच नशीब नसतं असं. आणि म्हणजे लोकांना ना खरं आता मला असं वाटायला लागलंय की जर ह्यांचं असं एवढं काय म्हणतात ना बडेजाव होतोय आणि एवढा असा हल्ला होतोय, ह्याची बायको प्रेग्नेंट आहे तर, आणि एवढं सगळं ह्याला एकदम छपाई होते. उद्या एखाद्या दुसऱ्या ह्याच्या मित्राने म्हणा, ह्याच्याच मित्राने, जास्त पण लांब नाही, ह्याच्याच कोणीतरी आजूच्या बाजूच्याने असं ठरवलं की आपण पण करूया ना, जर हा एवढं सगळं व्यवस्थित असताना पण बायकोच्या प्रेग्नेन्सीवर छापू शकतो तर आपण पण ट्राय करूया ना, आपल्याला गरज पण आहे म्हटल्यावर त्याने जर आपली बायकोची, कारण बघा प्रत्येकाला आपलं मूल किंवा हे जे मोमेंट्स असतात ते स्पेशलच असतात, तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण ते स्पेशलच असणार आहे.
एखाद्या ऑर्डिनरी दुसऱ्या व्यक्तीसाठी पण ते स्पेशल, तितकंच स्पेशल असणार आहे. तर त्यामुळे जर तिने किंवा त्याने ते यूट्यूबवर टाकायचं ठरवलं आणि लोकांनी बघितलंच नाही, तर त्याला काय वाटेल हो? फक्त ह्या गोष्टीचा विचार करा. म्हणजे काय काय कुठल्या बेसिसवर लोक एखाद्याला चढवतात? काय स्पेशल आहे? काय असं काय आहे की लोक एकदम बाबा ह्याचं पोर होणार आहे तर काय माहिती नाही काय होणार आहे, कोण गॉंगॉंगच्या दुनियेतला एलियनच येणार आहे जणू असे. आणि काहीतरी म्हणजे आपलं भारत देशाला, काहीतरी भारत भूमीला कोणतरी असा एकदम कोणतरी पुढे नेणारा जन्मणार आहे का काय असा. म्हणजे आता खाण तशी माती असणार ना, हे युजलेस, ह्याने काय केलं आयुष्यात तेच पोरग करणार. आणि एखादं रिॲक्शन ठीक आहे, 2 रिॲक्शन्स ठीक आहे, हे काय 7 रिॲक्शन, तर तेच कारण असणार आहे. आणि या नावाप्रमाणे आपलं 7 रिॲक्शन, आम्ही सातपुते, तर तसं म्हणून मग ते 7 रिॲक्शन्स असं दाखवण्यात आलं आहे. म्हणजे काय ह्याला वाटत असेल काहीतरी लक्की बिक्की आहे, 7 तरी झालेच पाहिजे म्हणून ह्याला त्याला पकडून एक आणि एकेका व्यक्तीला पकडून अरे तू ग्रुपमध्ये दाखव एकदम एका फॅमिलीला एकत्र कॉलवर किंवा असं काहीतरी. ते नाही, आत्याला वेगळं, मग मामाला वेगळं, मग चुलत भावाला वेगळं, मग आत्या भावाला वेगळं, मग आणि ह्या मित्राला वेगळं, स्कूलच्या मित्राला वेगळं, मग कॉलेजच्या मित्राला वेगळं, आणि मग कुठल्या ग्रुपच्या मैत्रिणीला वेगळं. हे असं करून ह्याने एक करून, आणि त्याचं बॅकग्राऊंड काय सांगतोय, आणि त्याचं म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो मग ती मला कुठे भेटली, मग मी तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड देतो. अरे नको भाई, नको. जर तुम्ही तिच्या बाजूने असाल तर तुम्ही मावशी होणार आहात, मामी होणार आहात, मामा होणार आहात. आणि जर तुम्ही माझ्या बाजूने असाल तर तुम्ही काका होणार आहात, आत्या होणार आहात, आणि आजी आजोबा, आणि ते आजी आजोबा तर तुम्ही दोन्ही बाजूने होणार आहात. पण तुम्ही तेच होणार आहात, काहीतरी होणार आहात. कोणीतरी येणार ग, तुम्ही काहीतरी होणार ग. हा जेव्हा मी याचा आवाज आणि याचं जे ऐकलं ना, बाबा तू तर व्हॉइस ओव्हर करू नको. ते नॉर्मल व्हिडिओमध्ये वगैरे जेव्हा काहीतरी बोलत असतो ना तेव्हा थोडा तरी ठीक वाटतो, पण ते व्हॉइस ओव्हर देतो तर काय माहिती कुठलं सेटिंग आणि कुठलं ते व्हॉइस मॉड्युलेशनचं. जसं मी फनीचा आवाज काढते तेव्हा मी बोलली ना तुम्हाला, मी एडिटिंग ॲपमध्ये असं ते माझा एक हे ठेवलेला आहे, करून ठेवलेला आहे बेस वगैरे असा वाढवून वगैरे त्याच्या अकॉर्डिंगली तो परफेक्ट असा आवाज. तसा ह्याने कुठलं ते स्टुडिओमधलं काय कसं ते सेटिंग करून ठेवलं आहे, तर असला भयानक आवाज येतो. जर डोळे बंद करून कोणी ऐकलं ना तर असं वाटेल की हा म्हणूनच काहीतरी लोचाय वाटतं. म्हणून आता प्रेग्नेंट झाल्यानंतर जास्त चुकड्या फुटल्यात, उड्या काय मारतोय आणि काय अरे बापरे. म्हणजे आता मला वाटतं झमुरा नाव बदलून ह्याचं ठेवायला लागतंय की काय. असल्या माकड उड्या बाप रे बाप. आणि एकूणच या सगळ्या रिॲक्शन व्लॉगमधनं मला एक जाणवलं की ह्याला स्वतःला पण विश्वास नाही आहे आणि याच्या घरच्यांना पण याच्यावर विश्वास नाही आहे की हा असं काहीतरी म्हणजे ह्याचंच आहे आणि हा खरोखर म्हणजे ती आई बी होणार आहे ते तर ठीक आहे, आईचा आई पण कोण डिनाय नाही करू शकत, पण बाप की बापता ते बापच्या बापतेवरच सगळ्यांना असं शक आहे की काय असे सगळेजण रिॲक्ट होतात. हो असं कसं, ओ माय गॉड, हो रिअल, खरं. अरे का खरं नाही भाई, का खरं नाही असू शकत. खरंच मला विश्वासच नाही होत आहे. माय गॉड, मला स्वतःला पण विश्वास नाही होत आणि मला लपवता पण येत नाही माझ्या चेहऱ्यावर. माय गॉड, असं कसं होऊ शकतं. म्हणजे खरं मला गुजबम्स येत आहेत, मला कळतच नाही आहे असं. म्हणजे मी काय करू काय नाही मला काही समजत नाही आहे आणि मला तर विश्वासच होत नाही, मला विश्वासच बसत नाही. अरे भाई, म्हणजे ह्याच्यातच सगळं आलं. म्हणजे हा स्वतः बोलतोय की मला विश्वास बसत नाही, मला काय कळतच नाही आहे आणि असं कसं होऊ शकतं. आणि लोक पण म्हणतायत, त्याचे आई वडील म्हणतायत, त्याचे मित्रमंडळी म्हणतायत, त्याचे बहीण भाऊ सगळे म्हणतायत. म्हणजे लोचा काय अरे भावा तुझ्या, म्हणजे कोणालाच तुझ्यावर विश्वास नाही आहे की तुला मूल होऊ शकतं. हा बरोबर, स्वतःलाच नाही म्हटल्यावर इतरांना काय असणार आहे. आणि काही मित्रांची रिॲक्शन तर अशी होती की बापरे तसं काय तेच होणार आहेत, बाप त्यांचाच काहीतरी मोठा असा हातभार आहे त्याच्यामध्ये की जर कोणतरी आपल्या मित्राचं असं सांगितलं, नो डाऊट आनंद वगैरे होतो, ती गोष्ट वेगळी आहे. पण असले खतरनाक रिॲक्शन जे यांचे, म्हणजे इतके ओव्हर ॲक्टिंगचे पण बाप आहेत हे लोक. इतके असे काय असं डोळ्यात पाणी बिणी आणि एकदम असे रिॲक्शन दिलेत ना की मला असं वाटायला लागलं की जेव्हा हे स्वतः म्हणजे अभी सब रिॲक्शन सगळं जे काही आहे ते आत्ता ह्यालाच देऊन टाकणार काय. हां, तुमचं जेव्हा स्वतःचं काहीतरी होणार ना हां मित्रांनो,
होणार ना. मग ते झालं तर मग त्याच्यासाठी काय उरलंय की नाही, की अरे आपलं काय, आपलं चालतच राहतं. आपलं पण भाऊ, आपला भाऊ प्रेग्नेंट झालाय असं, म्हणजे भाऊ प्रेग्नेंट झालाय. आजकाल VR प्रेग्नेंट होतात ना, मग तसा भाऊ पण प्रेग्नेंट झालाय. हे काहीतरी येतो बदवडी वाते, आणि असा एकटा भाऊ नाही, आम्ही VR म्हणजे ऑल ऑफ अस आर प्रेग्नेंट, असं काहीतरी ह्यांचा सीन आहे असं मला डेफिनेटली वाटतंय. कारण बापरे, म्हणजे भयंकर आहे. पाहावं ते नवलच आणि ऐकावं ते पण नवलच, सगळं नवलाई. माझी लाडाची ग आहे. आवडत तिला काय माहिती रिॲक्शनची ग. अरे मित्रांनो, जरा स्वतःसाठी पण, स्वतःच्या त्या क्षणासाठी पण काहीतरी इमोशन्स थोडे सांभाळून ठेवा. सगळे अभी इस पे लुटा दोगे तो खुद के लिए क्या बचेगा. जरा सोचो, इतकं पण दिलदार नाही व्हायचंय, इतकं पण नाही. माहिती आहे तुम्ही एकदम परम मित्र आहात, पण ठीक आहे, लिमिट असतं प्रत्येक गोष्टीचं. ओव्हर ॲक्टिंगचे 50 नाही, पुरे के पुरे कट. आणि ह्याच्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त ओव्हर ॲक्टिंग म्हणजे एकदम टॉप नॉच, की हे पोरग कसं असं झालं तर त्याचं म्हणजे खाणीकडे बघितलं ना तर तुम्हाला लगेच कळेल. ती म्हणजे ह्याची आई. बाप रे बाप, इतकी ओव्हर ॲक्टिंग. आणि असं मी बाबांना म्हणतच होती, मी बाबांना इशारा करतच होती. इतके दिवस तुम्ही खरं विचारा बाबांना. मी बाबांना मध्ये मी ह्यांना इशारा पण करत होती. आम्ही इशाऱ्यामध्ये बोलायचो. अरे काय इशाऱ्यामध्ये तुम्ही बाबांना कशाला बोलत होते. तुमचा मुलगा आहे, तुमची सून आहे, जर ती प्रेग्नेंट, तुम्हाला कळणारच आहे. जर ती प्रेग्नेंट वगैरे असेल तर डेफिनेटली तुम्हाला कळणार आहे. आणि त्याच्यामध्ये असे इशारे करायचं काय आहे, म्हणजे काकूना भलत्याच आहेत काहीतरी. बाबांना इशारे म्हणजे बाबांना कसले इशारे करत होतात, की बाबा आता काय जर हिचं नाही होत आहे तर आपण काहीतरी कार्यक्रम करूया, असं काय आहे का तुमचं. आणि काय तर म्हणे माझी मुलगी गेली ना, जेव्हा ती बाहेर गेली ना, म्हणजे घरातून, म्हणजे लग्न झालं वाटतं तिचं, हल्लीच झालं आहे आणि ती कुठेतरी आउट ऑफ इंडिया वगैरे आहे. तर काकूंचं असं म्हणणं आहे की ती गेली ना, तेव्हाच मी यांना म्हटलं की आता ना, मी म्हटलं होतं की नाही तुम्हाला, की ही गेली ना, आपली छोटी गेली तर आपल्या घरात कोणतरी छोटी येणार म्हणजे येणारच. काकू तुमचा प्लॅन वेगळा होता. खरं सांगा काकू, तुमचा प्लॅन वेगळा होता की नाही. पण झालं वेगळं. आता काकूंना जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. आलंय छोटी, म्हणजे काकू क्लिअर नाही बोलल्या, की म्हणजे कोणाकडनं त्यांना एक्सपेक्टेशन होतं. मी बोलली होती की नाही तुम्हाला, बोलली होती की नाही इशारे करत होती की नाही. अरे काका, ठंड रखो काका, हो गया तुम्हारे बेटे ने, पता नहीं मतलब बेटे ने, अभी बेटा ही बोला है, बेटे ने काम तमाम कर दिया है, काम 25. आता तुम्हाला काय टेन्शन नाही काका, तुम्ही चिल राहा. काका तर घाबरले होते. हे काकूंना काय झालंय, आता बोलतात की एक गेलं तर आता छोटं बेबी आणायला पाहिजे आणि इशारे बिशारे करायला लागले. आत्ता काकांना हाय असं वाटतं, हश असं होतं. तर मी तर काहीतरी वेगळंच समजलो होतो. काका बरोबर आहे, आम्ही पण तेच समजलो होतो. त्यांना बघून मला ना त्या बरखाच्या पांडूचीच आठवण येते. तो पांडूचं 2.0 व्हर्जन आहे नुसतं. तसंच बोलणं आणि तसंच ते हावभाव, आणि फक्त यंगर व्हर्जन आहे म्हणून थोडंसं, जसं मी आधी स्टार्टिंगला बोलली, थोडा पॉलिश्ड आहे बस. पण तेच सेम तसंच. तुम्हाला खूप आनंद होणार आहे, तुम्हाला खूपच आनंद झाला असेल. इतकं तुम्ही बघून तुम्हाला काय, मला कळतच नाहीये, मला काय म्हणजे खरं किती, म्हणजे खुश झाली ना, तुला कळलंच नाही ना, तुला खरं बिलीव्ह झालं का की खरंच असं, म्हणजे खरंच ना, म्हणजे इतका आनंद आहे ना, इतका आनंद. आणि हे काय तोंडातलं काढायला लागला तो बर्फी. ह्याचं रिॲक्शन एकदम भारी होतं. तोंडातलं बर्फी काढायला आला म्हणजे. ह्याचा कोणतरी एक मित्र बर्फी खात होता, म्हणजे बाईट मारतो ना, असं नॉट नेसेसरी आपण अख्खीच्या अख्खी बर्फी पूर्णच खाऊन टाकतो. असं खातो कधी कधी, पण आपल्याला असं वाटतं की आपण बाईट मारावा. तो असं बाईट असं मारलं त्याने, आणि तो तुकडा जो बाईट मारलेला त्या तोंडात गेला, बाहेरचा असं तो हातातनं असं बाहेर काढला. आणि तो वाचत होता ते काय, त्याने कार्ड छापलेत ना येड्याने, नुसतं पत्रिका छापतात तसं एकदम सगळीकडे ते बॉक्स, आणि काय ते असं स्वतःला तर काय ते फंबानीने ते दिले होते ना पत्रिका, असं काय त्याच्यामध्ये. तसं हा एक मिठाईचा पुडा, आणि त्याच्यामध्ये काहीतरी पत्र टाकलंय, आणि तुम्ही काका होणार, मामी होणार, आत्या होणार, मावशी होणार, ते सगळं लिहून. तर त्याने वाचलं आणि त्याला कळलं होतं. त्याने असं जस्ट बाईट घेतला आणि बाहेर काढलं. त्याच्यावरती ह्याने अख्खा व्हिडिओ छापला. पूर्ण व्हिडिओमध्ये ते मस्त रिॲक्शन होतं. काय रिॲक्शन होतं याचं, रिॲक्शन जबरदस्त. म्हणजे तोंडातनं मिठाई बाहेर आली ना, तोंडातनं मिठाई बाहेर काढली ना. अरे काय तोंडातनं मिठाई बाहेर काढली, काय मिठाई बाहेर काढली, त्याने बाईट घेतला यार.
अरे काय जबरदस्ती का पूर्णच्या पूर्ण मिठाई कोणाकोणाला असं हळूहळू छोटे छोटे तुकडे म्हणजे असं बाईट्स घेऊन घेऊन खाण्याची मजा घ्यायची असते. नाही खायचं त्याला अख्खीच्या अख्खी मिठाई एकसाथ. अरे काय म्हणजे काय तेवढं असं वाचून त्याच्यानं तोंडात ना एकदम असं म्हणजे बाहेरच असं त्याने तोंडात घातलेली मिठाई बाहेर काढली. तोंडात घातलेली कशाला म्हणतात माहितीये तुला? कशाला म्हणतात माहितीये तुला? चुबस ना चुबस. यडपट कुठचा काय बडबड बडबड निसते काय तर तोंडातनं घातलेली मिठाई बाहेर काढली. आणि पब्लिक तर नेक्स्ट लेवल तोती आहे. एक नंबर म्हणजे कुठून यार कहा से आते हे लोक असं ना खरंच असं ना रट्टे दिले पाहिजेत पोकळ बांबूचे. काय 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 कॉमेंट पण काय तर म्हणे अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही आनंदित केलंय. याच्यामध्ये अख्खा महाराष्ट्र कुठून आला यार? आम्ही तर ओळखत पण नव्हतो. कोण आहे कोण आहे कोण आहे बे हट. आणि काय याचा अख्खा महाराष्ट्र म्हणे आनंदित केलाय आणि हे केलंय आणि ते केलंय. फालतू नको नको म्हटलं तरी येऊन येऊन धडकतात. उगाच आपले फालतू चाळे करतात. ह्याच्या कोणाला काय महाराष्ट्राला काय कोण कोण आहे हा? काय नाही आमचा नाही हा आमच्यातला नाही. आम्ही तर असले लोकांना ओळखत पण नाही. असे जबरदस्ती येऊन धडकतात ना तेव्हा कळतं हे पण आहेत कोणतरी. आणि म्हणे अख्खा महाराष्ट्र. अरे तुम्हाला काय लाज शरम कशाला उगाच काही चढवायचं? आहे ना खुश राहा ना खुश. ही गोष्ट अशी काहीतरी पर्सनल आपल्या फॅमिली पुरती खुश राहण्याचे. तुम्ही काय कोण मोठे काय राष्ट्रपती लागून गेले की आणि कोण लागून गेले की तुमच्यासाठी अख्खा महाराष्ट्र खुश व्हायला लागलाय? हट. नाही म्हणजे दुसऱ्याच्या खुशीमध्ये खुशी पाहणं वगैरे हे सगळं गोष्ट. आणि हे जे लोक असं काहीतरी बकवास करत असतात ना की हा काय एका बाईला दुसऱ्या बाईचं हे नाही बघवत नाही आणि काय मग एका महाराष्ट्रीयन माणसाला दुसऱ्या अरे सक्सेस म्हणजे काय कशात काहीतरी चांगलं काहीतरी करत असेल तर खुश होण्यामध्ये आम्ही नक्की फुल सपोर्ट. काहीतरी असं जेन्युअनली काम करत असेल ना जेन्युअन काहीतरी ज्याच्यामध्ये सपोर्ट दाखवलाच पाहिजे ना तर देणार म्हणजे देणारच. त्याच्यामुळे बिलकुल मागे पुढे बघत नाही आम्ही. पण हे काय फालतूगिरी कोणतरी काहीतरी प्रेग्नेंट झालंय आणि काय कोण ना कोणाचा आपल्याला काय नाही माहिती काय नाही जबरदस्ती आपल्या माथी काय व्हिडिओ मारतायत फेकतायत अक्षरशः. नुसते आपले येड्याचा बाजार मांडून ठेवलाय. नुसतं कमवायचे धंदे असल्यांना का सपोर्ट करायचा? नाही करत जा. आणि जे बोलायचं ना ते स्वतःपुरतं बोला ना. कशाला महाराष्ट्र वगैरे. तुम्ही महाराष्ट्राच्या बिहाफवर किंवा महाराष्ट्राच्या वतीने मत मांडणारे तुम्ही कोण? काय समजता काय स्वतःला तुम्ही? आले मोठे. ही एक कॉमेंट पण बघा म्हणजे तुम्हाला कळेल. मुळात भाई याच्यामध्ये कौतुक काय आहे मला कळत नाही. दोन माणसं आहेत. दोन माणसाचं लग्न झालं त्याच्यामध्ये त्यांनी गुलगुलू केलं. गुलगुलूत एकदम गुल खिला गुल मिला 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 गुल खिला असं काहीतरी झालं. हा ते पूर्वी असं दाखवायचे ना असं एक कपल असं असतं आणि मग असे दोन गुलाबाचे फुलं येतात आणि असे करतात आणि मग त्याच्यातनं एक मोठा कमल का फूल खिलत आहे. तर तसं झालं. आता झालं असं होतं. असं मेजॉरिटी लोकांच्या बाबतीत होतं. त्याच्यामध्ये असं काय वेगळं केलं हा? आणि क्रेडिट हा आई वडीलच क्रेडिट घेऊन जातात म्हणे. अरे आई वडील मग कोणाला क्रेडिट द्यायचं? ते काय जागतिक सोहळा आहे का की कसला सामाजिक सोहळा आहे का की सगळेजण असं मिळून असा ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे का? काय बोलतं काय काही कॉमेंट करायची की तिने ह्याने ना सगळ्यांना क्रेडिट दिलं म्हणे. सगळ्यांना क्रेडिट. अरे सगळ्यांना क्रेडिट काय म्हणजे काय असं काय बोलली असती? नको ना म्हणजे तोंडात शब्द घुसू कमेंटवाल्या येड्या राऊंडचा चुबस. आणि एक कॉमेंट होती ती मी स्क्रीनशॉट नाही घेतला पण त्याच्यामध्ये असं होतं की हा एकदम सॉलिड बिझनेसमॅन आहे आणि सॉलिड डोकं आहे सॉलिड डोक्याचा आहे येड्या राऊंडचा म्हणजे असं नाही लिहिलेलं. त्याने लिहिलेलं की खूपच हुशार आहे आणि खूपच असं त्याने बरोबर सगळ्या गोष्टी हे केल्या. मग त्याने आपली पॉप्युलॅरिटी कशी कन्वर्ट केली ह्याच्यामध्ये आणि मग बिझनेस कसा केला आणि मग आपलं जे पॉलिटिकल जे कनेक्शन आहे ते कसं वापरलं ब्ला 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 आणि खूप हुशार आणि खूपच सॉलिड आहे असं आहे तसं आहे. तर सॉलिड तर तो आहेच. तुम्हाला तोत्या बनवण्यात पण एक नंबर आहे. तुमच्यासारख्यांना तोत्या बनवण्याला पण नाही ना हे डोकं लागतं. तुमचा कटला आहे ना तो बघा आले सॉलिड आहे वाला आणि हुशार आहे म्हणा. बिझनेस माइंड आहे म्हणूनच खपवतोय ना तुम्हाला एवढे 7 व्हिडिओ फालतूचे रिॲक्शन देऊन. कोण कोणाचं कोण काय माहिती नाही काय नाही. आणि पब्लिकला आणि एक वेगळाच प्रश्न. ही मावशी कशी लागते? तर आत्या लागली पाहिजे. हा काका कसा लागतो? आता मामा लागला पाहिजे. मग तू मग कसं काय? काका कसा मावशी कशी मग ही काकी कशी? काका कोण आहे? अरे काय तुम्हाला काय करायचंय तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही तुमच्या आईबापाचे आहेत आणि तुमच्या आईबापाच तुमचे आईबाप आहे. कचरा कुंडीतनं उचलून नाही आणलंय कारण दुसरं काय लफडे नाही आहेत माहिती आहे ना. एवढे कन्फर्म आहे ना तुम्ही
हां बास मग कोणाशी तुम्हाला ना घंटा फरक नाही पडला पाहिजे. कशाला उगाच तुम्हाला घी काकी कशी लागते, मामी कशी लागते, ताटा कसा लागतो, आणि तुमच्या आईचं चहा झाला थंड. व्यवसाय कुठून येतात यार, कुठून येतात असले हे फालतू थुकरट कामधंदे नसलेले लोक. इतकं कसं काय कोण इतकं फुकट असू शकतं. असलं फुकट थुकरट लोकांना बघून त्यांच्यावर विचार करत बसायला सोयर यार. म्हणजे मला ना असं वाटत होतं की माझ्या नंतरची जी थोडी पिढी आहे, म्हणजे जसं पिढी दर पिढी ना आपले विचार बदलत जातात. आपण अजून असं काहीतरी वेगळं असं विचार करायला लागतो आणि अजून चांगले असं नवीन काहीतरी शिकायला मिळतं. पण मला असं वाटतं की हे ना परत असं कुठेतरी असे मागासच चालले आहेत. आणि असं काही लोकांना बघून असं वाटतं की हे कधी पुढारलेच नाहीत, हे कधी असं पुढे आलेच नाहीत, किंवा यांचे विचार चांगले झालेच नाही, त्यांची बुद्धीचा विकास झालाच नाही. हे कुठेतरी ना असे तिथेच खितपत असे काय बोलतात ते असे ना असे गांडूळसारखे असे तडफडत बसलेत तिकडे चिखलामध्ये वळवळत बसलेत. एक ह्याची कोणतरी मैत्रीण होती, मला वाटतं ती पण अशी टिकटॉकवाली आणि अशीच वाली आहे काहीतरी, बन्नी का पन्नी. तर तिच्याकडे गेला आणि बोलतो हिने ना नवीन घर घेतलंय, हिने मला फ्लॅट घेतलाय एवढ्या लहान वयात. खरं कौतुकाची गोष्ट आहे, हिने एवढं फ्लॅट आणि घर वगैरे घेतलंय. तर मला तर या वयामध्ये ना साधी गाडी घेण्याची पण अक्कल नव्हती. अरे गाडी घेण्याची अक्कल म्हणजे तू काय बोलतो काय रे? हां, तुला तर बाप होण्याची पण अक्कल नाही आहे, झालाच ना रे चवणीच्या. मग आई घेण्याची काय सॉरी गाडी घेण्याची काय अक्कल नव्हती? गाडी घेणं काय म्हणजे काय, कुठलं काय म्हणजे ही कुठली प्रायोरिटी आहे की काय, असं कुठलं कर्तृत्व आहे की काय आहे या वयात गाडी घेण्याची? या वयात कोण गाडी घेतं? या वयात कोण बाप पण नाही आहोत, पण तू झालास ना काही न करता नुसता थुलथुल्या गबस. म्हणजे ना ते टिपिकल असं म्हणजे असतात ना असं सिल्वर स्पून बॉयज, गोल्डन स्पून बॉयज, ज्यांना काय स्ट्रगल बिगल नसतं आणि उगाच असं म्हणजे ना असं ठेच लागली तरी आई म्हणेल म्हणजे बाबूला बापरे ह्याला तर फ्रॅक्चर झालं, ह्याला तर प्लास्टर बांधा. किंवा जर असं बाबूने असं काहीतरी, आता जसं ह्या बाबूचं कौतुक चाललंय, बाबूचा असा निशाणा लागला ना, बरोबर निशाणा लागला ना तरी बापरे माझ्या बाबूने काय अचीव केलंय. म्हणजे ती आपली एक सस्ती आहे ती, तिचा हायर व्हर्जन आहे ती आपली भामटी. काल आपण पप्पा मी केलं, अचीव केलं, पप्पा तुमच्या गुड्डाने अचीव करून दाखवलं. गुड्डाला आता होणार आहे गुड्डी. टोमॅटोचं सार खाऊन खाऊन जे मला खायला पैसे नव्हते, पण मी हे करायला पैसे नाही लागत, पप्पा मी अचीव करून दाखवलं. तसं ह्याचं आहे. म्हणजे ह्याला फुल फुरसतमध्ये ह्याला तर काय ते पण स्ट्रगल नाही, पण तरी पण बाबा असं म्हणजे असा आव आणतायत आणि असं चाललंय की खरंच काहीतरी मला बघायचंच आहे. काय म्हणजे नॉर्मलच होणार आहे की काय, असं शिंग फुटणार आहे का काय बघायला लागेल आता. एकदम बघून तर म्हणजे 16 बघून तर असं वाटतंय की खरंच 7 बीत नाही ना होणार आहे, ते एकच होणार आहे ना. आणि जो 7वा व्हिडिओ होता ना, 7वा जो रिॲक्शन जे फायनल, म्हणजे आता आपल्याला वाटलं हश बस संपलं, वाटतं संपलं असं, म्हणजे 8वा येणार की नाही याची धाकधूक लागलेली होती. पण मग नंतर हा म्हणाला, ते जे म्हणाला ना भाई म्हणजे एपिक होतं ते, एपिक. म्हणजे मला असं वाटत होतं ना की बस तेच जे तुमच्या मनात आलं ना तेच माझ्या मनात आलं. मार रे साले को मोर, खोपडी तोड ते साले का. हा काय बोलला माहितीये? हा बोलला अजून 80% लोकांचे रिॲक्शन घेण्याचं बाकीच आहे, राहूनच गेलं. अजून खूप लोक आहे, मी हे फक्त 20%च रिॲक्शन घेतले आणि अजून 80% होते ज्याचं मी रिॲक्शन म्हणजे कॅप्चर करायला नाही मिळालं. कारण सगळ्यांनाच कॅमेरा समोर यायला आवडत नाही, सगळेजण कम्फर्टेबल नसतात, पण ते मी तुम्हाला नाही दाखवू शकलो. नाहीतर बाप रे बाप, ओ माय गॉड, भगवान उठाले रे उठाले, मुझे नहीं इसे उठाले, ऐसे कैसों को दिया है, ऐसे वैसों को दिया है, इन सबको इनसे छीन ले रे भगवान. ये क्या कर रहा है तू, क्या हो गया है, काय कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. नको रे नको अत्याचार. बरं झालं रे, बरं झालं. त्या 80% लोकांना ना माझे असं खरंच कोपरापासून म्हणजे मी त्यांच्या ना शतशः ऋणी राहीन. नाही तर काय झालं असतं मंडळी, तुम्ही फक्त विचारच करा जर ते कम्फर्टेबल असले असते तर. व्हेरी गुड. अशाच लोकांची समाजाला गरज आहे आणि असेच लोक अजून समाजामध्ये येऊ देत आणि समाजाची प्रगती होऊ दे. त्या 80% लोकांसारखे, ह्याच्यासारखे नाही. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. फक्त आणि फक्त बघा, तुमच्या बहिणीने, तुमच्या मैत्रिणीने एकदम खास एफर्ट घेतला आहे. एकदम म्हणजे तुम्ही बोलले एवढं कर म्हणून, पण यार त्या बनकरवर नका सांगू मला, मी आधीच सांगते. कारण
बिलकुल नाही हो. काय ते थिल्लर चाळे असं काहीतरी फालतूगिरी असं कॉन्टेंटच ते काही कॉन्टेंट रोस्ट करण्यासारखं कॉन्टेंट आहे. साला ते थुकायचं पण कॉन्टेंट नाही, बघायचं पण कॉन्टेंट नाही. तुम्ही बघता कशाला? तर मला कोण बोलला ना तिला रोस्ट कर, तर त्याला रोस्ट करणार मी. हाँ तर ते तसलं काहीतरी सांगू नका. अपना भी कोई स्टँडर्ड है, अपना भी कोई उसूल है, वो समजो. थोडा समजो, तुम लोग भी समजो. मी तुम्हाला समजते ना, तुम्ही पण मला थोडं समजून घ्या मंडळी. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. मसाला